पण चव्हाण साहेब, तुमच्या साक्षीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, आरक्षणाने जरी अन्याय केला असता तरी युतीनं अन्याय होणार नाही ही जबाबदारी मला नाही. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढं जास्त कोण बोलत नाही तेवढं तुमच्या तालुक्यात बोलायला लागले. आम्ही स्वबळावर लढणार आहोत, आम्ही जिंकलोच आहोत, आमच्याकडे ही संस्था आहे, आमच्याकडे ती संस्था आहे, आम्ही 33,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. काही म्हणतात आम्ही शाळांपासून 28,000 लोकांपर्यंत पोहोचलेलो जाऊ आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणूक लढवायची आहे. पण कोणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकीला शिवसैनिकांनी जर प्रामाणिकपणानं काम केलं असतं तर काय परिस्थिती झाली असती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देखील माहिती आहे, निवडून झालेल्या उमेदवारांना देखील माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे, तरी किती नाकारलेलं आहे. काही लोक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार होती. 15 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे साहेब त्यांना चांगले होते, पण काही मंडळींनी सांगितले की चौकशी लागेल म्हणून काही दुसऱ्या पक्षामध्ये गेले. त्या चौकशी लागलेली थांबवण्यासाठी दुसऱ्या पक्षामध्ये गेले. मला माहिती आहे, तुला जास्त माहिती आहे. पण ठीक आहे, तुमचं काय वैयक्तिक राजकारण आहे याच्याशी आमचं काही घेणं देणार नाही. परंतु शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर शिवसेना काय सांगण्याची जबाबदारी तुमची आणि माझी. त्याच्यामुळे ठीक आहे, नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. शेवटी ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सांगतात की आम्हाला सगळ्यांना एकोप्यानं काम करायचं आहे, आपण महायुती म्हणून सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील आपले मुख्य नेते सांगतात की महायुतीनं आपल्याला सामोरं गेलं पाहिजे. परवाचं तर जाहीर भाषणामध्ये साहेबांनी सांगितलं की आपल्याला महायुतीचाच भगवा फडकवायचा आहे. अजितदादा देखील सांगतात की आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. पण नेते मंडळी जर सांगत असताना कालची काही पिलावळ जर अशा पद्धतीनं युती होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतील तर माझी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, त्याच आक्रमकपणानं शिवसेना काय हे दाखवून देण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारली पाहिजे.